विचार केलाय का की त्या बेलमध्ये एवढी मोठी रॅली का आली असेल? कारण मागील काही दिवसापासून खूप सारी चर्चा चालू आहे. आम्हाला खूप सारे प्रश्न येतात लोकांचे की नक्की होतंय काय, कारण 5 वर्षापूर्वी त्याला कोण विचारत पण नव्हतं आणि आज जिकडे तिकडे त्यांच्याविषयी चर्चा चालू आहे. 2020-21 मध्ये बेलबद्दल बोललं जायचं की ही सरकारी कंपनी आहे, काय दमच नाही वाटत त्याच्यामध्ये, थर्मल पॉवरचा काळच संपला, हा शेअर काय येणाऱ्या काळामध्ये चालणारच नाहीये. पण आज तीच कंपनी हजारो कोटींच्या ऑर्डर्स घेताना दिसते. बरोबर, मोठे मोठे फंड त्याच्यामध्ये पैसा टाकत आहेत आणि रिटेल इन्व्हेस्टर्स त्याच्या मागे धावतायत. मग आता प्रश्न आहे की भेलमध्ये एवढी नेमकी रॅली का आली? कारण स्टडी करणं महत्वाचं आहे याच्यामध्ये. एक ऑर्डरमुळे की पीएससी थीममुळे की आणखी मागे याच्या मागे काय वेगळी स्टोरी आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बेलची सगळी स्टोरी अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेणार आहोत आणि त्यामुळे कनेक्टेड राहा. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं एकदा सहर्ष स्वागत करतो. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला ऑफलाईन सेशन्स अटेंड करायचे असतील तर आजच 880-280-90-90 ला संपर्क साधा आणि ऍडिशनल माहिती जाणून घ्या. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल की या व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती देतो बेलबद्दल ती फक्त एज्युकेशन पर्पजने असेल, जेणेकरून बऱ्याच वेळेला लोकांना रॅली काय आहे ह्याच्या मागचं रिझन माहित नसतं. जेणेकरून आता भली रॅली आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी कळाल्या, परंतु असं कित्येक कंपन्यांमध्ये होत असतं, तिथे तुम्ही असं फॅक्टर्स चेक करू शकता आणि स्वतः अपडेटेड राहू शकता. त्यामुळे नॉलेज पर्पज नाही, कुठलाही बाईंग सेलिंगचा पर्पज या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये. आता एक पहिला प्रश्नाचा आपण याच्यामध्ये चर्चा करूया की बेलला कोणी भाव पण देत नव्हतं. म्हणजे असं का झालं असेल? तर बेल म्हणजे लक्षात ठेवा की भारतातली सगळ्यात मोठ्या पॉवर इक्विपमेंट कंपन्यांपैकी एक. पण काही वर्षापूर्वी मार्केटला वाटत होतं की भविष्यात सोलर आणि विंड एनर्जीचं राज्य असेल, बरोबर, आणि थर्मल पॉवर हळूहळू संपून जाईल. म्हणून बेलची ग्रोथ स्टोरी संपली आहे असं कित्येक जणांना त्यावेळेला वाटत होतं. कारण प्रॉफिट कमकुवत होता, ऑर्डर फ्लो तेवढा काही मजबूत वाटत नव्हता याच्यामध्ये आणि मार्केटने कंपनीला जवळपास दुर्लक्ष केलं होतं. साहजिक आहे, एवढं सगळं असल्यावर कोण त्याच्यामध्ये पैसे ऍड करणार आहे? पण असं काय झालं बरं की अचानक त्याच्यामध्ये बदल झाला आणि विचार करा की हे होण्यामागे काहीतरी कन्सेप्ट आहे आणि इथंच खरी ग्रोथ स्टोरी सुरू झाली. कारण भारतामध्ये विजेची मागणी वेगाने वाढू लागली, कारण इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, ईव्हीज वाढले, डेटा सेंटर्स वाढले, फॅक्टरीज वाढल्या, एआय आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं आणि सरकारच्या लक्षामध्ये गोष्ट आली की अरे फक्त हे सोलर आणि विंडवर देशाची व्यवस्था किंवा जी काही वीज ही चालणार नाहीये. मग 24 तास वीज देण्यासाठी थर्मल पॉवर पण येणाऱ्या काळामध्ये आवश्यक राहू शकते, कारण आपली डिमांड खूप आहे, बरोबर. आणि जिथे थर्मल पॉवर प्रोजेक्ट येतो तिथे बॉयलर, टर्बाइन, जनरेटरसाठी बेलची गरज पडते, बरोबर. म्हणजे बेल कुठे येतो हे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचंय, बरोबर. आता रॅलीचा सगळ्यात मोठा एक ट्रिगर पॉइंट जर बघितलं की एक महत्वाची गोष्ट मला ती अशी जाणवली की बेलला एकमागून एक काही महत्वाच्या ऑर्डर्स मिळाल्या. म्हणजे रिसेंटली जर तुम्ही डेटा चेक केला तर एनटीपीसी कडून 13,500 कोटींची ऑर्डर मिळाली, अदानी पॉवर कडून 6,500 कोटींची ऑर्डर मिळाली. तसेच ओडिशा मधील थर्मल पॉवर प्रोजेक्ट साठी पण जवळपास 5,000 किंवा 5,500 कोटींच्या आसपास त्यांना ऑर्डर मिळाली आणि इतर पॉवर कंपन्यांकडून छोट्या मोठ्या ऑर्डर्स आणि नवनवीन कामं त्यांना मिळायला लागली. आता ही थोडी याच्यामध्ये पॉवर ह्या सेक्टर मधल्या ह्या कंपनीची पॉझिटिव्ह बाजू पडली. पण मार्केटने काय पाहिलं, जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स त्यांनी काय पाहिलं तर त्यांनी आजचा प्रॉफिट नाही पाहिला, पुढील 5 वर्षाचा प्रॉफिट काय आहे. कारण जेव्हा कंपनीकडे लाखो कोटींच्या ऑर्डरचं बुक तयार होतं तेव्हा मार्केटला भविष्यातील रिव्हेन्यू आणि अर्निंग्स दिसायला लागतात, बरोबर. आणि याच ठिकाणी स्मार्ट मनीची एंट्री झाली आणि त्यामुळे मागील काही महिन्यांपासून आपण त्याच्या चार्टमध्ये रॅली पाहिली असेल. आता हे तर सगळं झालं नॉर्मली, जे काही आपण फंडामेंटल बेस म्हणतो ते, बरोबर. मग स्टॉक खरं तर का पळाला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये चर्चा करण्यासारखी आहे. ती म्हणजे शेअरमध्ये अनेकदा रिझल्ट्स आधी येत नाहीत, बरोबर. आधी येतात एक्सपेक्टेशन, म्हणजे ऑर्डर मिळाली की लगेच थोडंच येणार आहे की काय मिळणार आहे काय नाही, आधी एक्सपेक्टेशन येतं मार्केटमध्ये. आणि बेलच्या बाबतीत मार्केटला 3 गोष्टी दिसल्या, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट ती म्हणजे पॉवर सेक्टरचं जी रिवायवल होतंय ती. दुसरी गोष्ट ती म्हणजे मॅसिव्ह ऑर्डर बुक. तिसरी गोष्ट मार्केटने पाहिली ती म्हणजे फ्युचर अर्निंगची विजिबिलिटी. आणि ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की स्टॉकचं एक री-रेटिंग सुरू होतं, बरोबर. म्हणजे आधी जे लोक त्याला नावं ठेवत असतात किंवा ज्या लोकांना ते नको वाटत असतो तो चांगल्या कॅटेगरीमध्ये येतो. म्हणून बेलचा शेअर फक्त न्यूजमुळे वाढला नाहीये तर भविष्यातील कमाईच्या अपेक्षेमुळे वाढलाय. पण थांबा, आता पुढे काय, बरोबर. आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा, आज मार्केट ऑर्डर बुकवर खुश आहे. हे जे काही रॅली आली नाही फक्त ऑर्डर आल्या म्हणून आली आहे, पण उद्या मार्केट
मार्केट एक्झिक्युशन पाहणार आहे. मार्केट म्हणजे त्याच्यामध्ये असणारे पार्टिसिपेंट्स. आणि ऑर्डर मिळवणे एक गोष्ट आहे, पण त्याच्यामधून महत्वाची गोष्ट असते रेव्हेन्यू आणि प्रॉफिट निर्माण करणं. आणि ही खरी परीक्षा असते कुठल्याही बिझनेसची. जर भेलने पुढील काही वर्ष ऑर्डर वेळेत पूर्ण केल्या, असंच ऑर्डर बुक राहिला, तर स्टोरी पुढे चालू राहू शकते. पण हे जे काही आलंय ह्याच्यामध्ये एक्झिक्युशनला प्रॉब्लेम्स आले तर करेक्शन्स देखील याच्यामध्ये मोठे राहू शकतात. लक्षात ठेवा, भेलची रॅली चार्टवरच्या पॅटर्नमुळे नाहीये, तर ती भारतामधल्या एका वाढत्या विजेची गरज, मोठ्या ऑर्डर्स आणि भविष्यातील कमाईच्या अपेक्षेमुळे आली आहे. आता सिंपल गोष्ट, तुम्हाला थोडक्यामध्ये मी भेलच्या बाबत सगळं सांगितलं. आता तुमची वारी याच्यामध्ये मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, भेलमध्ये अजून दम आहे का, की मोठी रॅली ऑलरेडी झाली आहे? आणि जर तुम्हाला असं जर ऐकत राहायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून असं काहीतरी भन्नाट नॉलेजेबल आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. त्यामुळे पटकन लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून टाका.